गुड मॉर्निंग। आज आता सकाळचे 6:45 होत आले। आम्ही सगळे जाणार आहे अक्कलकोटला। खूप दिवसांचं चालू होतं की जाऊ फायनली आज आम्ही निघणार आहे। आताच पुढे पुण्याला जाताना आम्ही आमच्या बहीण नणंद आहे आणि भाजी त्यांना पण घेणार आहे। मग चला आता आज अक्कलकोटला जाऊ आपण। जवळजवळ खूप वर्षापासूनच चालू होतं आमचं अक्कलकोटला जायचं, होत नव्हतं आणि फायनली आज त्यांचं बोलावणं आलं असं मी बोलू शकतो। माझा मुलगा पण आहे, तो झोपला आहे, तो तुम्हाला पुढे दाखवलाच तो उठल्यावरती। आणि आता चला स्वामींचाच आशीर्वाद घेऊ। आणि ते म्हणतात ना, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, ते सदैव पाठीशी आहे आणि ते पण आपल्या बरोबर येत आहेत। चला जाऊ अक्कलकोट डायरेक्ट। जवळजवळ सकाळचे 7 वाजले, आता आम्ही निघालो आहे। शिवांश पण उठला आहे, तुम्ही बघू शकता, जागा झालेला आहे। तर इकडनं जाता आता जिथे थांबू, काय काय घडामोडी होतील ते तुम्हाला दाखवेलच मी। पल्ला मोठा आहे, जवळजवळ नाशिकपासून 500-550 किलोमीटर आहे। चला दाखवतो पुढे काय बाय। हो का शिवांश काय करतोय? चांगले झोपणार आहे का? आजचा काय प्लॅन? आजचा काय प्लॅन म्हटलं? हे बघा किती स्मित हास्य आहे। नमस्कार। फायनली आलोय ताईच्या घरी। एक 10 मिनिटाचा होल्ड करू आणि इकडनं पुढच्या प्रवासाला सुरुवात। आता आम्ही सगळे निघालोय ताईंकडनं पुण्यावरून। आता अक्कलकोटला निघू, तसंच दाखवूच परत तुम्हाला काय काय छान छान दिसतंय। चला तुम्ही पण आता अक्कलकोटला आमच्यासोबत। चलो बसा। चलो बाय। आता आलोय पुढारी नॉनव्हेज हॉटेलला। ॲक्च्युली आमच्याकडे थोडं जेवणाचं पार्सल ताईंनी घरीच केलं होतं, पण म्हटलं कसं काय त्यांना विचारावं, म्हटलं एखादी भाजी तुमच्याकडनं घेऊ। आणि त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही, बिंदास घ्या। तर चला, असे सहकार्य करणारे लोक चांगले असतात। चला जेवायला। चला जेवणाचा ब्रेक आहे। हॉटेल पुढारीचा व्हिडिओ आहे हा। नाही, कोण नाही आला। ठेवू का? हाय, गो लवकर या तिकडे। तू आणि दीदी बसा तिकडेच खेळत, आम्ही चाललो पुढे। चलो काढू नाही। आता ताईने आणले घरून पनीरची भाजी आहे। ताईची स्पेशालिटी पनीरची भाजी, आणि ती स्वतः पनीर घरी करते, त्याच्यामुळे टेन्शन नाही। आतापर्यंत तर आपल्या नाशिकमध्ये खूपशा लोकांनी भेसळयुक्त पनीर केलं, तर अशा लोकांनी थोडासा विचार करावा, कोणाच्या जीवाशी नाही खेळावं। एनिवेज, हे पनीर आणि हा लास्ट टाइम ताईच्या घरीच खाल्ला होता राईस, उत्कृष्ट राईस, छान सोयाबीन राईस, बढिया सोयाबीनचा राईस। आणि हे आहे श्रावण घेवडा, जे की मला आवडत नाही, एनिवेज हा सॉस आहे शिवांसाठी। आणि दुसरी गोष्ट, आता आम्ही काजू मसाला आणि काय ऑर्डर केलं आपण? शेव भाजी ऑर्डर केलेली। यांच्याकडनं पण काहीतरी घ्यायला मला असं इथं बसलोच आहे। तर बघू त्यांच्या भाज्या कशा आहेत ती तुम्हाला दाखवतो।
आलं की दाखव. काजू मसाला आणि ही शेवभाजी आणि या आपल्या रोट्या याचा आपण या दादांकडनं ऑर्डर केलेला आहे. दिसत तर खूप छान आहे. अशा प्रकारे जेवणाचा बेत टाकलेला आहे. जेवण झालं. आता आपण आहे चौफुल्याला. ओके, इथून साधारणतः अक्कलकोट 233 किलोमीटर आहे. रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण बघू जेवढं लवकरात लवकर, अंधार तर पडणारच आहे तो बाय कॉस्ट, तो लवकरात लवकर यायचा प्रयत्न करू. तिथे राहून अजून आपले रूम पण फ्री फिक्स नाही आहे, रूम बुक करायचे आहेत आणि ऑनलाईन बघितलं तर खूप महाग होत्या. ओके, तर विचार आहे की भक्त निवासमध्ये राहावं. आणखी यावाच्या सव्वा भाव दिसत आहेत ऑनलाईनवरती, जवळ 3 आणि 4 हजार रुपये पर डे आणि आम्हाला 2 दिवस राहायचं आहे. तर ते थोडंसं परवडत नाही एवढं, जे नको वाटतं एवढं महाग पैसे द्यायचे नाही अननेसेसरली का. तर मग बघू आता आपण कसं रूम भेटतात का असं ते. चला वेलकम टू सोलापूर. गजब का है दिल सोचो जरा, ये दीवानापन सोचो जरा. उपहाराचं जेवण जेवलो, पण ठीक आहे, जेवण काही वाईट नाही, जेवणाला वाईट नाही बोलायचं मला. इथले जे लोक आहे ते तुम्हाला बिलकुल कॉपरेट करत नाही. काय माहिती काय वैतागले त्यांनाच माहिती. तर थोडा विचार करूनच यावं. लहान पोरांसाठी ऑप्शन काहीच नाही आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो त्यांच्यासाठी बाहेरनं पार्सल कॅरी करावं किंवा मग बाहेरच जेवण करावं. ते थोडंसं मजा नाही, तेवढं लक्षात ठेवा. बाकी ओव्हरऑल फूड चांगलं आहे, टेन्शन नाही. तर आता मी झालो रूमकडे परत. सगळेजण आता झोपू आणि सकाळी बघू पुढचा प्रवास तुम्हाला दाखवत असतो. वटवृक्ष अक्कलकोट. मी ही नॉर्मलच रूम बुक केली आहे, घेतली. म्हणजे बाहेर तुम्हाला खूप भरपूर ऑप्शन आहे नाही का, की 1000 रुपये 2000 रुपये, पण तुम्ही एकदा संस्थानात येऊन ट्राय करा. रूम असतात अवेलेबल. हे लोक बाहेरचे नाटकं करतात. 600 रुपयाची रूम आहे, 1 दिवस काढायचं आहे. तर तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे. डिलक्स आहे, नंतर साधी रूम आहे. 1 दिवस काढण्यासाठी आम्ही साधीच रूम घेतली 600 रुपयाची. तर ते उद्या बघू, उद्या काय रिन्यू होतं, रिन्यू होत नाही बोलता. तेच सी. तर रूम दाखवतो तुम्हाला वर जाऊन. अति प्रशस्त आहे. ॲक्च्युली यांच्याकडे खाली पण रूम होत्या पुढं इकडं, पण आम्हाला त्यांनी पार कोपऱ्यातली रूम दिली. का बरं तर माहीत नाही. त्यांना बोललो आम्ही काय असं का केलं, पण काही उत्तरच नाही. कारण की काय इथे लोकांना थोडं ॲटिट्यूड आहे असं वाटतं. ठीक आहे, इथे खालीच एक गोशाळा आहे जी की माझी फेवरेट आहे. चला तुम्हाला रात्रीतनं तुम्हाला दाखवतो गोशाळा कशी आहे ती. लॉक लावले शिवाय लॉक लावले बेटा. बघ इकडे लॉक लावले शिवाय
हे बघा एवढे ब्लॉक आहे इथे ABCDE खूप अख्खं खाली आहे. हां तसं असू शकतं. इकडे लेफ्ट साइड. आमचा रूम नंबर आहे 124 125 C ब्लॉक. ओके चला आता 125. चला इकडे बघा. हाय गाईज इकडे बघा. हां या थकून गेलेत चालून चालून. पकडू काय हेल्प नीड हेल्प नो. असं एक साधारणतः रूम आहे बघा. फैन बिन है, एक दिन निकलने के लिए अच्छा है भाई.